जमीन वाहून जाऊ नये, जमिनीचं संरक्षण व्हावं, याच्यासाठी आपल्याला रिटेन्शन करण्यासाठी आपल्याला भक्कम अशी भिंत ही बाजूला असणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं जो काही महापूर येतो कधी कधी त्याच्यापासून देखील संरक्षण होईल आणि त्याचबरोबर आपली जमीन वाहून जाऊ नये ही सुद्धा काळजी भविष्य काळामध्ये आपल्याला घ्यायची. जे जे गावं अशी आहेत ज्याचं नदी काठी वसाहत आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रिसर्च ह्याच्यावर चाललेला आहे, मोठ्या प्रमाणावर काम या सगळ्या गोष्टींवर चाललेलं आहे. राज्य सरकार सुद्धा ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर आहे आणि आम्ही देखील लोकप्रतिनिधी म्हणून हाच विषय मांडत असतो की प्रोटेक्शन फ्रॉम फ्लड्स हा पहिला मुद्दा, पुरापासून संरक्षण, आणि दुसरा मुद्दा जमीन वाचवणं किंवा जमीन खचू न देणं, जेणेकरून जे आपलं इमारतीचं बांधकाम असेल, जे काही बांधकाम असेल, जुनी घरं असतील याचं देखील संरक्षण भविष्य काळामध्ये होईल. आपण या बाबतीमध्ये कसलीही चिंता करू नका. राज्य सरकार आदरणीय देवाभाऊच्या नेतृत्वाखालचं आपल्या पाठीशी आहे. या परिसरामध्ये ज्या मंदिराच्या वास्तू आहेत त्या वास्तूचं जतन आणि संवर्धन करणं भविष्य काळामध्ये गरजेचं आहे. आणि संवर्धन करायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा लागेल, पैसे उपलब्ध करून द्यावे लागतील आणि आपल्या ज्या या दैदिप्यमान जुन्या वास्तू आहेत त्या जुन्या वास्तू टिकवाव्या लागतील. मी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अध्यक्ष होतो आणि तिथं काम करत असताना माझ्या लक्षात आलं की ज्या जुन्या वास्तू आहेत 200 वर्ष 300 वर्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना तर 1000 वर्षापूर्वी झाली. ह्या वास्तू टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे याचा सुद्धा एक पेपर तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. आपल्या ज्या